महाराष्ट्रातल्या तमाम हिंदू बांधवांना आणि हिंदू भगिनींना सांगतो, महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला सांगतो, महाराष्ट्रात तमाम हिंदू बांधव जमलेले, महाराष्ट्रातले अखंड कैवारी, संपूर्ण महाराष्ट्रातल्या तरुणसाठी, महाराष्ट्रातल्या येणाऱ्या पिढीसाठी, यंगस्टार पिढीसाठी चांगदेव जाधव एक इंटरनॅशनल यूट्यूबर. महाराष्ट्रातलं राजकारण म्हणजे गजकरण आहे, पेटलं म्हणजे पेटलं, लवकर इजत नाही. महाराष्ट्रात दबंग भाषणं केली, दबंग रील्स बनवल्या, महाराष्ट्रातल्या जनतांसाठी, महाराष्ट्रातल्या विकासांसाठी, महाराष्ट्रातल्या आया बहिणींसाठी, कान्या कोपऱ्यात महाराष्ट्रातल्या लोकांनी मला बघितलं, सपोर्ट केला. एक सामान्य माणूस चांगदेव भाऊ जाधव मीडिया मोठ्यांकडे पळती, गरिबाकडे पळत नाही. पण चांगदेव भाऊ जाधव मरते दम तक मरोच तर गोरगरिबांसाठी लढणार, कुठं अन्याय होईल त्याला वाचा फोडणार, जनतांसाठी मिळू तर चालेल, मी आगेना पिछे पण कोणासाठी घाबरत नाही, जनतांसाठी मिळू तर चाल. महाराष्ट्रात गोरगरिबांचा उद्धार होईल, जनतेचा होईल. छोट्या छोट्या लोकांवरनी भ्रष्टाचार होते, अत्याचार होते, सगळी लोकशाही झाली, लोकशाही लय झाली महाराष्ट्रातल्या जनतेसाठी. महाराष्ट्रातल्या लोकांनी, महाराष्ट्रातल्या कान्याकोपऱ्यातली जनतेने सपोर्ट करायला पाहिजे. कुठला माणूस आपल्याला निवडून आणायचा, कुठल्या माणसाला सपोर्ट. 5 वर्षानंतर एक नेता येतो, आई अक्का माई ताई, पण 5 वर्षानंतर तुला आई अक्का माई ताई दिसते. 5 वर्षानंतर कुठं दिसते का? ती येतच नाही. 5 वर्ष येशीत बसतो, पैसे कमवतो, आणि हे मतदान म्हणजे मतदानला पैसे घेऊन तुमच्या हक्काचं मतदान चांगल्या माणसाला टाका. चांगला माणूस महाराष्ट्रातल्या राज्यावर, महाराष्ट्राच्या एकासावर बसावा. गरिबामधला नेता निवडा, गरिबांना मदत करणारा, सुखदुःखात सामील. एक दिवस तुम्ही अशी कामं करा जनतांसाठी, तुम्हाला प्रचार करायची पण गरज लागणार. जनता स्वतःहून तुम्हाला जिंकवाय पाहिजे महाराष्ट्रातल्या राज्यासाठी. मी महाराष्ट्रात भडकवायसाठी भाषा नाही म्हणते माझं सरकार, हे म्हणते ती माझं सरकार आहे. अशा वडाचिरी महाराष्ट्रातल्याही जणांच्या लागले, ज्याचं फाटल तिथं फाटल, तुटल तिथंच चाललंय. जय हिंद, जय महाराष्ट्र.